एसडी व्हिडिओजमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आणि आज आम्ही निघालेलो आहोत सातारामधील मान तालुक्यातील 18 किलोमीटरवर असणारे कुळकजाई येथून 3 किलोमीटरवर असणारे सीतामाईचे मंदिर पाहायला। रामायणातील कथेनुसार रावणावर विजय मिळवून सीतेला अयोध्येला परत आणल्यानंतर एका परीठाने या गोष्टीची निंदा केल्यानंतर रामाने सीतेचा त्याग केला। तेव्हा लक्ष्मणाला सांगितले की सीतेला अरण्यात सोडून ये। तेव्हा इच्छा नसताना देखील लक्ष्मण दंडक अरण्यात सीतेला सोडायला आला होता। तेव्हा तिला तहान लागल्यावर लक्ष्मण पाणी आणण्यासाठी गेला। तेव्हा त्याला पाणी कुठे दिसले नाही। तेव्हा त्याने बाण मारून पाणी काढले। ते पाणी सीतेला घेऊन आला। तेव्हा सीतामाई झोपल्या होत्या। त्यावेळेस त्याने पाण्याचा द्रोण तिच्या उशाला ठेवून सीतेला सोडून गेला। उठल्यानंतर तो द्रोण सांडला। तेव्हा तेथे नदीचा उगम झाला। म्हणजे लक्ष्मणने जेथे बाण मारला तेथे बाण नदीचा उगम झाला आणि सीतेच्या मानेजवळ पाण्याचा द्रोण सांडला तेथे मान नदीचा उगम झाला, अशी आख्यायिका सांगितली जाते। हे आहे मान नदीचे उगमस्थान। मान नदी कोरडी जरी असली तरी मान नदीचे उगमस्थान मात्र 12ही महिने येथे पाणी असते आणि या पाण्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत असे सांगितले जाते। दंडक अरण्य हे निसर्गरम्य असे ठिकाण आहे आणि श्रावणात हे ठिकाण अतिशय मनमोहक असे दिसते। येथे छोटी छोटी मंदिरे आहेत। त्याचबरोबर भक्तांच्या सोयीसाठी निवारा देखील बांधण्यात आला आहे। रामाने सीतेचा त्याग केला आणि लक्ष्मणाने दंडक अरण्यात सोडून दिले। त्यावेळेस वाल्मिकी ऋषींनीच बरीच वर्ष सीतेचा सांभाळ केला होता। येथेच लव व कुश यांचा जन्म देखील झाला होता।
TSD व्हिडिओजमध्ये पुन्हा भेटू असंच नवीन काहीतरी घेऊन. तब तक के लिए ओके बाय.